आम्ही रिक्वेस्ट करतोय दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया। एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच ओमसाई 0001, दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच रॉयल डेव्हिल्स। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि मॅचला सुरुवात करूया। पहिला बॉल स्ट्राइक इन वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे हितेश, नॉट स्ट्राइक इन वरती दिवेश आणि अनिकेत षटक क्रमांक पहिल्यामध्ये पुढे येत आहेत। पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिलं तर अपील केली गेली आहे आणि पंचांनी इशारा केला व्हाईट बॉल, ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल आणि तेच पंचांनी मैदानाच्या आत दर्शवले। टायमर सेट झाले, लक्षात ठेवा। ऑन स्क्रीन आपण TCB आणि GTS लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत। 20 मिनिटाच्या आतमध्ये जर एकंदरीत विचार करायचा गेला तर 4 षटकं कंप्लीट झाली नाही आहेत, तर मग एकंदरीत जर पाहिलं षटक क्रमांक 5 मध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थर्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल, याची दखल घ्या। पुढचा बॉल गोलंदाज अनिकेत, टप्प्याचा बॉल होता, फटका फसला गेला क्षेत्ररक्षकाने यश बंटी आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर सुंदर झेल टिपला गेलाय। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये ओमसाई 1110। परंतु त्यांना बीट करून बॉल चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार आणि संघाची धावसंख्या फटकावरती आता मात्र 5च्या घरामध्ये 2 चेंडू फेकून झालेत। पुढे एकदा अनिकेत तयार होतील, स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत जे नवीन फलंदाज आलेत मिस्टर रोहित। पहिल्या बॉलवरती त्यांनी चौकार ठोकलाय, म्हणजेच इरादे स्पष्ट केलेत 50-60 धावांचे आणि धावा होतील की नाही हे पाहणं महत्वाचं राहील। गोलंदाज CR अनिकेत यावेळेला फटका जर मोठा खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला। आर्यन भोईर या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल पकडलाय। आणखी एक धक्का, ओमसाई 1110 या संघाला फलंदाज आउट। तीन चेंडू टाकण्यासाठी लक्षात ठेवा प्लीज, फलंदाज नवीन पाठवून द्या, आम्ही वारंवार सूचना करतोय। थोडंसं घाई करा प्लीज, विनंती असेल।
20 मिनिटं ज्यावेळेला कंप्लीट होतील त्यावेळेला पंच तुम्ही देखील दखल घ्या. मैदानाच्या आतमध्ये जर सकलच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त घ्यावं लागेल, याची देखील दखलता घ्या. आणि ज्यावेळेला बॅटिंग करण्यासाठी एखादा फलंदाज येईल त्यासाठी जर पाहिलं तर एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज जितेंद्र यांना आपण मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहतायत. ज्यावेळेला एकंदरीत पहिलं सीझन पार पडलं गेलं तर चॅम्पियन संघ आणि त्याच संघामधून खेळत असताना जबरदस्त कामगिरी जितेंद्रच्या माध्यमातून देखील झाले. 40 क्रिकेट देखील जर पाहिलं तर अप्रतिम ज्योतिंद्र मास्टर संघाच्या माध्यमातून खेळत असताना आणि प्रफुल्ल यांना देखील प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण पाहतायत सन्मान केला. पहिला बॉल जर पाहिलं तर फॉरवर्ड डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र 6च्या घरामध्ये. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक वर्ग आपण पाहत आहेत, खेळाडू देखील आहेत, स्वतः टीमचे पॅकर्स ओनर्स आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये जल्लोष केला गेला आहे, कारण की जुचंद्रच्या गावाची एक मानाची अभिमानाची प्रतिस्पर्धा आपण पाहत आहेत, अर्थात जुचंद्र प्रीमियर लीग 2024. पुढचे एकदा गोलंदाज अनिकेत तयार झालेत. टप्पा पडल्यानंतर यावेळेला जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. लाईन चांगली होते आणि तीच पाहिलं पंचांनी आणि हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहतोय. दिवेश पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत धावा या खोऱ्याने वाहिलेल्या दिसतील. पहिला बॉल दिवेशने फेस करत असताना हा बॉल डॉट खेळलाय जरूर, परंतु दिवेशला या 5व्या बॉलवरती स्ट्राईक आले, 4थ्या बॉलवरती स्ट्राईक आले. शेवटचा बॉल अंतिम या पहिल्या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत भुमटेने वर्चस्व गाजवले. यापुढचा बॉल एवढा सुंदर फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी आणि बॉल चाललाय थेट मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती आलाय JPL चौकार, 4 धावा आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 10. तर त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. मी वारंवार सूचना करतोय, पहा एकंदरीत जर पाहिलं तर आपल्याच गावाची स्पर्धा आहे, आपल्याच गावातील खेळाडू खेळत आहेत, तर त्यांचं देखील एकंदरीत जर पाहिलं तर योगदान बहुमूल्य राहिलं स्पर्धेसाठी. कारण की ज्याप्रमाणे एकंदरीत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ते उतरत आहेत, थोडेसे उशिराने येत आहेत. संघाची धावसंख्या धावफटकावरती 1च्या माध्यमातून पोहोचते, ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. प्रेक्षक राजे या स्पर्धेकरिता वळाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या मिस्टर JPL. वेलकम केवल यांना देखील आपण संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. चला मॅचला सुरुवात करा. लक्षात ठेवा 7 मिनिटं झालेत, पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट केला आहे. 20 मिनिटं झाले की लगेच आपण पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाल्या, चांगला बॉल होता, अपील केले आणि यावेळेला जर पाहिलं बॅट चिकट होती आणि तिथं जर पाहिलं तर आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. ओम साई 1110 संघाला जितेंद्र जितू बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, ते म्हणजेच फलंदाज आहेत लक्षात ठेवा जे 12 मॅन तुम्ही पाठवतात संपूर्ण टीमची नावं त्यांना माहीत असली फार महत्त्वाचं आहे, कारण की लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा ही पाहत आहेत. रवी
मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येताना दिसत आहेत. धावसंख्येत फटकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहत आहेत रमेश एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्यांना कित्येक वेळा पाहिले. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा समर मैदानाच्या आतमध्ये झाला नाही आहे. हा बॉल जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बॅटिंग करता टीम मैदानाच्या आतमध्ये ओम साई 111-0 या संघाला आपण इन ॲक्शन मध्ये आपण पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करत असताना रॉयल डेव्हिल्स या संघाला आपण पाहत आहे हर्षदजी पाटील यांचा एका बाजूला संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जितू पाटील हे पॅकर आहेत. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला, मिस टायमिंग. प्रथमेश म्हात्रे पुढे सरसवले जरूर गेले, परंतु पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली ते म्हणजेच एकच धाव. आणि आता मात्र दिवेश पाटील देखील सांगतात मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक माझ्याकडे असणं फार महत्त्वाचं राहील. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक घेतले ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर दिवेशने पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोट. चला स्वप्नील लक्षात ठेवा, प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग सेटअप करू नका. 10 मिनिटं कंप्लीट झालेत. इथून 10 मिनिटात तुम्हाला पुढे एकदा रमेश सुंदर फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅकफूट पंच पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटला आपण बंटी यांना आपण पाहत आहेत. पाहता पाहता त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 12च्या घरामध्ये. आजच्या दिवसात फक्त या पहिल्या मॅचमध्ये आपण चांगली धावसंख्या पाहिली. हितेंद्र भोईरची एक विस्फोटक फलंदाजी, त्यामध्ये जवळपास जर पाहिलं तर 27 धावा त्याच्या माध्यमातून कुठल्या गेल्या. जबरदस्त कामगिरी राहिली. कोलबोट्याचा बॉल होता, ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय तो म्हणजेच तर्जनच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल मिड ऑफला. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एक धाव पुढे एकदा कंप्लीट केली गेली. सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक मानलं जाते त्याच धोरणावरती मैदानाच्या आतमध्ये हे दोन फलंदाज खेळताना दिसत आहेत. या दोन धावांमध्ये संघाची धावसंख्या धावफटकावरती 13 झाले. 13 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. पुढे एकदा रमेश आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू फेकून झालेत, धावसंख्या 13. ओहो, यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दिवेश स्वतःवरती नाराज झालेत. आजवले आयकॉन आहेत आणि यावेळेला चुकीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाले. आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये ओम साई 111-0 संघाला परतावं लागेल दिवेश पाटील डगआउटच्या दिशेने. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 13च्या घरामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. एक जबरदस्त फलंदाज, मोठमोठे फटके त्याच्या माध्यमातून राहिले आहेत. आणि चंद्रपडाचा बाहुबली म्हणून कित्येक वेळा आपण पाहिले आहे मॅन इन फॉर्म जुगल पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत. या खिलाडूवरती देखील जर पाहिलं तर ज्यावेळेला ऑप्शन होतं त्यावेळेला भरपूर बोली लावली गेली, परंतु आज तो मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. ओम साई 111-0 या संघाच्या माध्यमातून खेळत असताना काय करतील मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं महत्त्वाचं राहील. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला रवी यांना पाहतायत. रवी यांना देखील चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित असेल. अनिकेत भोमटे षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं अनिकेतने फक्त 10 धावा खर्च केल्यात. महत्त्वपूर्ण 2 विकेट त्याने प्राप्त करून दिल्यात. पुढे एकदा अनिकेत स्ट्राईक एंडला रवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टॉप केलं या ठिकाणी जर पाहिलं तर ते म्हणजेच फलंदाजाने पाहता पाहता पंचाचा इशारा आला. हा बॉल डेट असेल. एकंदरीत जर पाहिलं तर प्रत्येकांना हवेविषयी आवडणारी स्पर्धा आपण पाहत आहे. जितेंद्र प्रीमियर लीग एक शानदार लीग फॉर्मॅट आपण हा सातत्यपूर्वक पाहत आलाय. आणि निश्चित स्वरूपात 3 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट, एक क्वालिटी दर्जाचं क्रिकेट या संपूर्ण जितेंद्रकरची क्रिकेट आहेत त्यांच्या माध्यमातून खेळण्यात येईल. पुढे एकदा गोलंदाज तयार होतील. अनिकेत षटकातील पहिला बॉल स्ट्राईक एंडला रवी.
रवी यांचा स्टान्स थोडासा वेगळा पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये उडी मारून झेल घेऊन प्रयत्न केला गेला बॉल अडवण्याचा, परंतु बॉल स्टॉप करू शकले नाही. यात बॉल चालला मागे. पाहता पाहता यश पुढे सरसावतायत. मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. आणि निश्चित स्वरूपात फलंदाज रवीने देखील विचार केला असेल एकच धाव इथून घेऊन चालावं लागेल, कारण की जुगल पाटील एक इन्फॉर्म फलंदाज आहेत. चंद्रपाटचा बाहुबली आज या जुचऱ्याच्या मैदानावरती बरसेल का हे पाहणं महत्त्वाचं राहील. अनिकेत भोमटे कित्येक वेळा त्यांच्या विरोधात ते खेळलेत, एकाच टीममधून सातत्याने खेळत आलेत. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर अनिकेतला माहिती आहे जुगलला कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे, आणि आता मात्र जर पाहिलं तर महिन्याच्या आतमध्ये अनिकेत देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करतायत. थोड्याशा दिमागीने टाकलेला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, हा बॉल डॉटच्या माध्यमात राहतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 1.2 चेंडू वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत. 11 धावा त्याने खर्च केल्यात. 2 विकेट महत्त्वाचे प्राप्त करून दिलेत, परंतु जुगल आहेत ऑन साइडला, बॉलला भिरकावून दिले. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर 6 धावांकरिता. ओम साई 1-1-0 स्टँडला सलामी देणारा हा ह्यूज सिक्सर जुगल पाटीलच्या बॅटमधून JPL. धन्यवाद. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. संघाचे धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20-15 मिनिटं या ठिकाणी 16 मिनिटं कंप्लीट झालेत, लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला एखादी 5वा षटक असेल त्या ठिकाणी पॅनल्टी लागेल. 4 मिनिटात इथून जर पाहिलं तर 9 चेंडू कंप्लीट करायचे आहेत, लक्षात ठेवा. त्या 22 मिनिटं दिलेत या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून माहिती पोहोचली जाते. ओहो यावेळेला जर पाहिलं तर प्लेड ऑन बॅटची कडा लागली आणि तिथून जर पाहिलं तर यस्टरवरती बॉल आदळला गेला आणि यावेळेला सर्वात मोठी विकेट मिळाली ती म्हणजेच अनिकेत भोमटे आणि ऑल टीमला परतावं लागेल, मैदान सोडावं लागेल, ते म्हणजे जुगल पाटील. बॅटची आतली कडा होती, तिथून जर पाहिलं तर यष्टनवरती बॉल जाऊन लागलाय आणि यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक धक्का, 5वा धक्का जवळपास मैदानाच्या आतमध्ये. संघ जर पाहिला तर ओम साई 1-1-0 या संघाला लागवलं जातं जुगल पाटीलच्या माध्यमातून. जुगल मैदानाच्या आतमध्ये जास्त काही करू शकला नाही. या 3 चेंडूमध्ये त्याने 6 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात, परंतु अनिकेत जबरदस्त गोलंदाजी. नवल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत, नवीन बॅटर नंबर 7 वरती आल्यात आणि पहिला बॉल खेळत असताना डॉट बॉल लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघालाय. अनिकेत आज मात्र जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी करत असताना रॉयल डेव्हिल्सच्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना रॉयल कामगिरी अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. संपूर्ण टीम जर पाहिलं तर आज जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग करत असताना रॉयल डेव्हिल्सची, परंतु बॅटिंग आता मात्र चांगली करावी लागेल इथून देखील. ओहो बॅटची कडा, यावेळेला जर पाहिलं तर बॉल मागे चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवलाय, धावा देखील अडवल्या गेल्या त्या ठिकाणी 3, परंतु एकच धाव मिळेल. एकरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 21 धावा, 21 रन्स ऑन दी बोट. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला, धावसंख्या 21 झाले या ठिकाणी. जर पाहिलं तर 18 मिनिटं कंप्लीट झालेत आणि लक्षात ठेवा इथून जर 4थ्या षटकामध्ये जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात तुम्हाला मिनिटे कधी असतील हे देखील आम्ही दर्शवू. चला घाई करा विनंती असेल. यानंतर देखील 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. ब्रास बँड देखील आता रेडी झालाय. इनर कट्ट्याच्या स्टँडमध्ये आपण पाहत आहेत, त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहात.
धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 21च्या घरामध्ये. नवीन गोलंदाज आलेत आर्यन भोईर या संघाचे, रॉयल डेव्हिल्स या संघाचे एक जबरदस्त खेळाडू आयकॉन म्हणून आज संघाच्या माध्यमातून निवड झाले. पदुपॅकर जुचंद्र संघाच्या माध्यमातून एनसीआर खेळतायत. क्विक फास्ट प्रत्येक जण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. ऑन दी अप खेळलेला फटका फसलाय. सूर्याची किरण डोळ्यावर आले, परंतु यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवले, हेच मैदानाच्या आतमध्ये दर्शवून दिले. फलंदाज होतील बाद. नवल यानं परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. नचिकेतबाई घरत त्यांचा संपूर्ण संघ आणि निश्चित स्वरूपात तो देखील संघ एक चांगला संघ म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसेल. सर नवीन फलंदाज प्रवीण थोडंसं पहिल्या चेंडूवरती आर्यन आज या संघाच्या माध्यमातून मला आयकॉन म्हणून का घेतलंय हे दर्शवून दिले त्यांनी. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन भोईर तयार. ओहो याही वेळेला चांगला बॉल होता. डब्बा पण थोडासा खाली राहिलाय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त आर्यन भोईर जबरदस्त गोलंदाजी करतायत. आमचे जे सर्व कॅमेरामॅन आहेत चांगलं क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून टिपली जात आहेत. त्यांचे देखील कौतुक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की ज्याप्रमाणे ते संपूर्ण टेलिकास्ट करतायत. 4 कॅमेरेज आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून, चांगलं कव्हरेज केले जाते. याही वेळेला शॉर्ट बॉल चांगला चेंडू होता. टप्पा देखील अप्रतिम पाहायला मिळाला आर्यन भोईरचा. हा बॉल देखील डॉटच्या माध्यमातून राहील. पहा ज्याप्रमाणे उल्लेख केला 4 कॅमेरेज आहेत आणि जबरदस्त कामगिरी TCP लाईव्ह आणि JTC लाईव्ह एकत्रित आल्यावर ही संपूर्ण स्पर्धा ऑल इज वेल या ठिकाणी सेट झाले आणि अतिशय सुंदर ही स्पर्धा पाहतोय आपण. JPL जुचंद्र प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहेत. एक भव्य दिवस स्पर्धा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यावेळेला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल. विकेट सॅक्रिफाईस होईल आणि यावेळेला आणखीन एक धक्का, 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय. ओम साई 1110 प्रवीण यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत लेट पण थेट मिस्टर आकाश यांना आपण पाहतायत. आकाशमध्ये देखील आहे क्षमता षटकार मारण्याची आणि आकाशच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. या ठिकाणी 3.4 चेंडू कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 21 झाले आणि इथून 7 गडी गमावल्यात. या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन ओव्हर होईल का. हा बॉल डॉटच्या माध्यमातून राहील. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आर्यनच्या माध्यमातून. हा बॉल जर राहिला तर या संपूर्ण स्पर्धेतील विकेट मेडन ओव्हर हाताळली जाईल आणि निश्चित स्वरूपात आर्यन भोईरची गोलंदाजी जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. इफेक्टिव्ह गोलंदाजी आणि यावेळेला जर पाहिलं तर एक सेन्सिबल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जबरदस्त लाईन लेन चांगली पाहायला मिळते आणि त्याच कारणास्तव आतापर्यंत 2 विकेट घेतले. शेवटचा बॉल डॉट आणि या संपूर्ण JPL जुचंद्र प्रीमियर लीग 2024 मधली पहिली विकेट मेडन ओव्हर साध्य केले ती म्हणजेच आर्यन भोईर आणि हर्षदजी पाटील त्या संघाचे संघमालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये देण्यात येतील ते म्हणजेच आर्यनसाठी. चला क्विक फास्ट त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या ठिकाणी जर पाहिलं तर पहा परफेक्ट 21 मिनिटं आणि 45 मिनिटाला 1 सेकंदाला या ठिकाणी जर पाहिलं तर 4 षटकं कंप्लीट झाल्यात. चला फिल्डिंग सेटअप करून काय विनंती असेल. या ठिकाणी जर पाहिलं तर व्यवस्थित आजच्या दिवसातील मॅचेस आपण पाहत आहेत. या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन ओव्हर आपण पाहिली आर्यन भोईरची
पहिली विकेट, त्यानंतर 2 डॉट, त्यानंतर विकेट, पुढे एकदा 2 डॉट. जबरदस्त कामगिरी ती म्हणजे आर्यन भोईरची ऑन स्क्रीन दाखवलं जाते TCP आणि GTC लाईव्हच्या माध्यमातून. आर्यन भोईरला ज्याप्रमाणे त्यांनी कामगिरी केले आणि निश्चित स्वरूपात दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिले. JPL जुचंद्र प्रीमियर लीग चांगली संकल्पना होती प्रत्येकांची आणि ती संकल्पना साक्षात आपण पाहत आहेत. आणि SM फिटनेस देखील आता मात्र तयार झालाय मॅच खेळण्यासाठी. षटक क्रमांक 5 मध्ये कोण येतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. 5वं षटक भरपूर निर्णायक राहील कारण की ज्याप्रमाणे षटक क्रमांक आतापर्यंत जर पाहिलं तर 4 कंप्लीट झालेत. 4 षटकामध्ये धावा थोड्या कमी आल्यात, परंतु तिथून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विचार करायचा गेला तर फक्त 21 झालेत. चला दोन्ही संघाला विनंती करतो यापुढची मॅच शिवते स्पोर्ट विपक्ष जर पाहिलं तर SM फिटनेस. चला दोन्ही टीम्सला विनंती करतोय कॅप्टन पाठवून द्या. यानंतर ज्या षटकानंतर तुमचा या ठिकाणी टॉस केला जाईल लक्षात ठेवा. ओहो पहिला बॉल यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर होता, ऑफस्टिकच्या बाहेर होता. हा बॉल वाईट राहिले. एक धाव अमंतरच्या माध्यमातून मिळेल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 22च्या घरामध्ये. शेवटचे 6 चेंडू असतील, 6 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. चला SM फिटनेस टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला शिवते स्पोर्ट या दोन्ही टीमला विनंती असेल त्वरित टॉस करत द्या. याही वेळेला वाईट बॉल खराब गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विनय. चला पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. प्लीज विनंती असेल दोन्ही टीमच्या कर्णधारांना. विनय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी खराब गोलंदाजी करतायत. ओव्हर दी विकेटने फुल टॉस होता, चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल चालला लॉंग लेगला, फिल्डर आहेत बॉलवर येतील. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत का मैदानाच्या बाहेर बॉल फेकण्याचं काम आकाश मैदानाच्या आतमध्ये करतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर विनय यांना आपण पाहत आहेत बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट जरूर टाकले. आकाशाने दाखवलं जाते ऑन स्क्रीन. कारण की जर पाहिलं तर भरपूर आशा ही या स्पर्धेतील आजच्या दिवसातील 12 षटकार 19 चौकार आजच्या दिवसात पाहायला मिळतात आपल्याला. याही वेळेला जर पाहिलं तर वाईट बॉल 3 सलग या ठिकाणी जर पाहिलं तर खराब गोलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये विनयच्या माध्यमातून. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल वाईट, त्यानंतर 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे एका चेंडूवरती जवळपास आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या गेल्यात. आणि गेट पुढे सरसावत असताना या पुढचे बॉल कशा रीतीने हाताळायचे आहेत निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हे दर्शवत असताना, परंतु विनय यांना लाईन आता मात्र लयबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असेल. कारण की ज्याप्रमाणे 4 गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजी केले 3 गोलंदाजाने, तशा प्रकारचे गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं अपेक्षित राहील. ओहो याही वेळेला वाईट बॉल आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकातील 4था वाईट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे जवळपास एका चेंडूमध्ये 6 धावा असं म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी खराब 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 कामगिरी राहिले ते म्हणजे विनयच्या माध्यमातून. परंतु जर पाहिलं तर या संघाचा उल्लेख करायचा गेला तर प्रथमेश आहेत, दुसऱ्या बाजूला मिस्टर JPL केवळ यांना पाहत आहेत. आर्यन भोईर स्वतः आयकॉन आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर यश बंटी अनिकेत आहेत. त्यानंतर बरेच खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ मास्टर ब्लास्टर प्रफुल्ल पाटील देखील यांना देखील आपण पाहत आहेत. ओहो ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतात, पुढे सरसावत आहे, परंतु बॉल नो मॅन्स लँड ट्रॅव्हल होईल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीच्या माध्यमातून आणखीन धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे आपण पाहणार आहोत 29च्या घरामध्ये. 2 चेंडू फेकून झालेत. जल्लोष पाहायला मिळतो या जुचंद्र गावात येणार कट्ट्याचा आणि संपूर्ण जुचंद्र प्रीमियर लीग 2024चा पर्व तिसरा आपण पाहत आहेत. ऑन साइडला जसा बॉल आला आणि तसाच पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्टर आकाशच्या बॅटमधून जबरदस्त जुचंद्र प्रीमियर लीग सिक्सर 6 धावा.
नायगाव दरबारचे प्रोप्रायटर या ठिकाणी जर पाहिलं तर एक सुंदर हॉटेल आपण पाहत आहेत आणि त्याचे ओनर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सूरज सोनी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. आज एनआर कट्टा या टीमची टी शर्ट्स त्यांना पाहायला मिळते ना. एनआर कट्टामध्ये भरपूर समर्थक हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेत आणि जल्लोष सातत्याने त्या स्टँडमध्ये केला जातोय. राजीव पाटील आणि त्यांचा संपूर्ण फॅन बस त्या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम सर्वांचं. SM फिटनेस रेडी राहा या पुढचा मॅच. त्या ठिकाणी शुभ मात्रे निश्चित स्वरूपात प्रत्येकांना कसं खेळायचं आहे या पुढच्या मॅचमध्ये हे सांगत असताना टीम मिटिंग भरपूर महत्त्वाची असते एखादा मॅचच्या पूर्वी आणि ते टीम मिटिंग आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला नचिकेत बाई घर त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवते स्पोर्ट एक बलाढ्य संघ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु यावेळेला जर पाहिलं तर याही वेळेला उंची जास्त लांबी कमी. त्या ठिकाणी पुढचे एकदा जर पाहिलं तर जबरदस्त झेल घेतलाय बंटी. पुढचे एकदा क्वालिटी झेल कंप्लीट. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम पाहायला मिळते. ओम साई 1110 हा धक्का क्रमांक 9 धावसंख्या 35. चार पूर्णांक 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. योगेश मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आल्यात. चल 9 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले होते परंतु यावेळेला जर पाहिलं तर यस डेफिनेटली धावचीतच्या माध्यमातून फलंदाज आउट झालेत. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. विनयचं षटक थोडंसं महागड राहिलंय आणि यावेळेला जर पाहिलं तर 35 धावा झाल्यात आणि 36 धावांचं उद्दिष्ट करावं लागेल रॉयल डेव्हिल्स या संघाला. चला टॉसच्या दिशेने जाणार आहोत. SM फिटनेस टीमचे कॅप्टन शुभम दादा विनंती असेल टीमचे कॅप्टन पाठवून द्या. आणि दुसऱ्या बाजूला शिवते स्पोर्ट टीमचे कॅप्टन पाठवून द्या त्वरित. चला कल्पेश पाटील यांच्या शुभेच्छा टॉस करणार आहोत. चला टॉस स्पिन केला जातोय कल्पेश पाटील यांच्या शुभ असते. टॉस सानगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचा आहे. काटाचा कॉल होता. नाणेफेक जिंकले ते म्हणजेच शिवते स्पोर्ट चंद्रपुर संघ नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? फलंदाजी करणार. फलंदाजी करायची कारण की सकाळ सत्र आता निघून गेला तर संध्याकाळचं सत्र जवळ येतोय. महत्वाची मॅच असेल. फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल? मी 50+ करण्याचा प्रयत्न करू. प्रामुख्याने एकंदरीत चांगली स्पर्धा सातत्याने JPLचं आयोजन केले जाते. आज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शिवतेज या टीमच्या माध्यमातून खेळत आहात. आयकॉन आहात. काय वाटते या संपूर्ण स्पर्धेविषयी 2 शब्द? खूप चांगली स्पर्धा आहे आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. असंच करत राहू. थँक्यू सो मच. होते टीम शिवते स्पोर्टचे कॅप्टन. दर्पण नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. सारखं झाले मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षण करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाला एकंदरीत किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 35 ते 40. या संपूर्ण स्पर्धेविषयी 2 शब्द काय असतील? खूप सुंदर स्पर्धा आहे आणि अशी जुचंद्र गावामध्ये भरत राहू दे. ॲक्च्युली ऐकून आहात. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू. हे होते दर्पण टीम सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमचे कॅप्टन. नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजे शिवते स्पोर्ट चंद्रपडा संघाने प्रथम तास फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले ते म्हणजे SM फिटनेस जिम या टीमसाठी. जावे थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी अक्षय साटम सर जॉईंड असतील.
चला गेम ऑन करूया. थँक्यू तुषारजी सोनवणे यांचा आवाज आपण ऐकलात. बॅटर लगेच जाईल मैदानाच्या आतमध्ये. बघा टायमर आम्ही लावलाय आणि जिंकायला आहे टार्गेट 36 धावा. जर 15 बॉलमध्ये 36 धावा केल्या तर 2000 रुपये आयोजकांच्या माध्यमातून. एक वेगळा चॅलेंज. 2000 तर मिळतील, रन रेट चांगला होईल आणि टाइम वाचेल. अनिकेत भोमतेमध्ये ती क्षमता आहे. प्रफुल क्या बात आहे. प्रफुल्ल भोईर मास्टरचे खेळाडू आणि ओपनिंगला पाठवलंय. आर्यनने सट्टा लावला होता त्यांच्यावरती ऑप्शनमध्ये आणि तो कितपत योग्य आहे की अयोग्य आहे ते येणारे बॉल दर्शवतील. मात्र मास्टरचे खेळाडू देखील खेळतायत. ही खासियत आहे जुचंद्र प्रीमियर लीगची. प्रत्येकाला समान न्याय, प्रत्येकाला आपला टॅलेंट दाखवण्याची संधी आणि प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत आहेत. म्हणून इमर्जिंग प्लेअरकडे देखील आपण बघतोय. उगवता तारा कोणता खेळाडू असेल तो तारा सितारा फ्लॉप शो ठरेल की बिग शो ठरेल हे देखील पाहिलं जाईल. चला मॅचच्या दिशेने बोलतोय. 3-2 आणि इथे बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आलाय. बॉलर नेम रवी महतो. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल रवीचा. स्ट्राईक एंडला अनिकेत भोमटे चंद्रपाड्याचा एक अप्रतिम खेळाडू. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. फिल्डर आहे जुगल पाटील आणि इथे काय घडलंय, दुखापत झालंय मला वाटतंय. डिरेक्ट हिट करायचा होता, फेकी येते. थोडस जर पाहिलं ना तर इंजरीने त्रस्त झालेत. फर्स्ट एड पाहिजे आहे का? बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या प्लीज. ओम साई 110 जितेंद्र पाटील यांचा संघ पहिल्या वर्षीचा हा डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे. साधा सुद्धा संघ नाही आहे. एकदा विजय झालाय आणि म्हणूनच या संघाला ठाऊक आहे की अशा सिच्युएशन मधून कशा प्रकारे बाहेर यायचंय. विशाल पाटील आलेत, आर्यन आलेत. थोडा क्विक अँड फास्ट या. इंजरी झाले मला वाटते आणि यानंतर मॅच देखील आहे. शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा विरुद्ध SM फिटनेस जिम शुभम म्हात्रे वर्सेस नचिकेत घरात. इन ऍक्शन मध्ये हेमंत लाखात वर्सेस दर्पण म्हात्रे. म्हणजे जबरदस्त मजा. SM फिटनेस ऐवजी साने गुरुजीच मी म्हणेन या संघाला, कारण की त्या प्रकारची प्लेइंग 11 आहे या संघामध्ये. शुभमनी सांगितले की मला आमच्याच संघातील आमच्याच गल्लीतील साने गुरुजी मार्गामधल्याच खेळाडूंची निवड करायची. मग जितो किंवा हारो त्यांच्यासाठीच मी टीम टाकलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. म्हणून त्यांचं कौतुक करेन. भरोसा त्यांच्यावरती दाखवलाय. कोणतेही तारे सितारे घेतले नाही आणि JPL मध्ये तेच आपण पाहिलंय. तारे सितारे तर येतील मात्र ते चालतीलच असं नाहीये प्रत्येक मॅच मध्ये. ताजा उदाहरण रॉयल डेव्हिल संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं. यंगस्टर वरती जास्त फोकस केलाय. आर्यन भोईर NCA चा खेळाडू आहे आणि ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून या संघामध्ये तो पाहिलाय आपण. त्या प्रकारचा खेळ त्याचा देखील झालाय. अनिकेत भोमटे एक रन काढलाय. प्रफुल्ल इनसाइड आउटचा बादशाह म्हणून ओळखला जातो. आकाश चव्हाण हा एक चंद्रपाड्याचा खेळाडू आहे आणि जबरदस्त फिल्डिंग केले. जुगल पाटील, आकाश चव्हाण, अनिकेत भोमटे चंद्रपाडावरून बिलॉंग करतात. बाकीचे जुचंद्र बापाने परेरानगरचे काही खेळाडू स्टार सिटी वाकीपाडा अशा प्रकारे संपूर्ण जुचंद्र परिसर. JPL सीझन 3 प्ले हार्ड प्ले फेअर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. एक धाव. 15 बॉलमध्ये मॅच फिनिश केला तर काहीतरी सरप्राईज आहे. काय तो वेळ वाचवला जाईल आणि कुठेतरी सरप्राईज रन रेट आणि त्यानंतर कॅश प्राइज. 3 बॉल 3 धावा. नचिकेत भाई यांचा संघ पुढच्या मॅच मध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. शुभम म्हात्रे विरुद्ध. समोरच्या दिशेने फटका अप्रतिम होता. पॉवर कमी पडली, एलिव्हेशन कमी. मात्र प्रफुल्ल भोईरचं देखील कौतुक करेन की मिडल ऑफ द बॅटने प्रत्येक चेंडू खेळून काढला होता. 3 रन्स 4 बॉल 1 विकेट. ऐकूया सुंदर संगीत. बॅटर लवकर या मैदानाच्या आत.
रेडी राहा. वारंवार आम्ही सूचना करतोय. रॉयल डेव्हिलचे जे ओनर आहेत त्यांना देखील ही सूचना आहे की आपल्या संघाला रेडी ठेवा प्लीज. हर्षद पाटील तर आहे ते रेडी आहेत, मात्र आपल्या संघाला रेडी ठेवा. 1000 रुपये कॅश प्राईज लावलं. स्टँडला सलामी देणारा लावून घ्या. मार्च महिना आला की आठवतं 22 मार्च जनता कर्फ्यू. आणि आता मात्र तसं काही होणार नाही. एकत्र मात्र येऊ नका प्लीज. 5 बॉल 7 धावा. जुचंद्र प्रीमियर लीग 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च अकाउंटिंग इयर निमित्त आपण पाहणार आहोत ही स्पर्धा. आणि खेळाडू आहेत, एखादी मॅच फ्लॉप गेलं म्हणून हरकत नाही. चान्स आहे तुम्हाला. इथे काय घडतंय, इथे काय घडतंय, तर इथे आतमध्ये चेंडूने टर्न केलाय, थोडासा काटा चेंज केलाय. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हर झाले पहिली. 7 धावा फलकावरती 36चा पाठलाग करत असताना 24 बॉल मध्ये 29 धावेची गरज. मस्त मीटिंग झाल्यानंतर वेगवेगळी मतं मांडली जातात. त्या अनुषंगाने एक कॅप्टन असेल त्याला तुम्ही लीड करायला द्या. बाकीचं हे काम गोलंदाज करतीलच. दिवेश येईल की दुसरा गोलंदाज हे पाहिलं जाईल. रवीने मात्र चांगली गोलंदाजी केले आणि आणखीन एक इमर्जिंग प्लेअर मध्ये त्याचं देखील नाव ऍड केले, मनीष म्हात्रे. आणखी रवीला आपण पाहिलं नाही जास्त. जबरदस्त गोलंदाजी त्यांनी देखील केले. फिल्डिंग लावून घ्या. चांगला कलर जर्सीचा पाहायला मिळतोय. दरवर्षी असाच पॅटर्न असतो. एक ओव्हर 7 धावा. हम साथ साथ है म्हणूनच ही JPL सर्वांच्या साथीने, सर्वांच्या मताने आणि सर्वांना एकत्रित करून प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी जुचंद्र प्रीमियर लीग. हितेंद्र भोईरशी संवाद साधला होता. या अगोदर देखील त्यांनी 6 विकेट घेतले होते, मात्र इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती 6 विकेट त्यांनी कधीच घेतले नव्हते. म्हणूनच तो चेंडू आपण पाहिला, हितेंद्र भोईरला दिला. बॉलिंग मार्क वरती आपण बघतो ऑन स्क्रीन. रोहित मिश्रा पहिल्याच बॉल वरती अप्रतिम कॅच. वडा कॅच, जबरदस्त कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. आणि तेच रहस्य जपले या फिल्डरने. विकेट डाऊन. थँक्यू. चला विकेट गेलाय, लगेच विकेट येईल. डीजे थोडा कमीच वाजणार आहे. बॅटर लवकर या. वड कॅच. नक्कीच इथे मात्र बॉडी बॅलन्स अप्रतिम राहिला, जमिनीवरती पडला आणि हाताच्या जर विचार केला तर टो वरती अप्रतिम कॅच कॅरी केलाय. म्हणून जितेंद्र पाटीलला माहिती आहे या सिच्युएशन मधून कशा प्रकारे बाहेर संघाला काढलं जाईल. आणि इथून रेल्वे एंडनी गोलंदाजी होत असताना विकेटचे चान्सेस आहेत. स्वप्नील भोईर आलाय पेशाने, एक अप्रतिम डान्सर आहेत, एक चांगले किपर आणि चांगले लेफ्टी बॅटर आहेत. मागील वर्षी देखील चांगला परफॉर्मन्स राहिला होता या खेळाडूचा. बघूया, स्वप्नील चांगल्या टच मध्ये आहे. यंदाचा हंगाम RK रॉकर या संघामधून आपण पाहिले. या बॅटरला आल्या आल्या बिरकावून दिले. पुन्हा एकदा अप्रतिम कॅच. पुन्हा एकदा आता नवल येतोय प्रेम मध्ये. या अगोदर जी कॅच घेतली होती रवीने त्याच प्रकारची
ball call. Get ready for the free hit now. अप्रतिम फटका. जास्त फाईन खेळलेला हा फटका होता. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध जबरदस्त स्ट्रोक इम्प्रूव्ह केलाय बॅटरने. म्हणून मी म्हटलंय बंटी आहे तर वाजवणार घंटी. रोहित मिश्रा जबरदस्त मिश्रण त्यांनी देखील केले. चला वेळ जातोय भरपूर वेळ जातोय. ओमसाई पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. जुगल पाटील आहे. हाईटचा नेहमी फायदा झालाय आणि इथे मात्र जबरदस्त ही फिल्डिंग पाहायला मिळते. ओव्हर झाल्या 2 आणि फलकावरती धावा आहेत 18. म्हणजे अर्ध्या धावा केल्यात 12 बॉल मध्ये आणि 18 बॉल 18. जर्सी नंबर 18 आला तर लगेच आजची मॅच आठवेल. आरसीबी विरुद्ध KKR मोठी रायव्हलरी आपण पाहणार आहोत आज आणि ती मॅच आरसीबी कट्टर समर्थक असतील इकडे म्हणून 18 धावा. काय यंदा देखील तोच प्रश्न, यंदा तरी आरसीबी जिंकेल का? विराट कोहली कॅप्टन पाहिजे, काहीकांना हार्दिक पंड्या पाहिजे, काहीकांना रोहित शर्मा पाहिजे. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. 18 ची गरज. 18 आकडा भरपूर काही सांगून जातो. विराट कोहलीला जास्त 6 मारताना तुम्ही पाहिलं नसेल, मात्र सर्वात जास्त 6 त्याच खेळाडूच्या नावावर आहे IPL मध्ये. कट्टर फॅन आहेत आमचे यश देसाई कांबळी. यश देसाईला मिस केले आज. ते मॅच पाहत असतील. दिल्ली टूर. आणि आता शिवतेजच्या इथे बघू शकता संपूर्ण टीम रेडी झाले. एका साईडला SM पिंक पॅन्थर आपल्याला पाहायला मिळतील. चला फिल्डिंग लावा प्लीज. डिओ आलाय बॉलिंग बार्क वरती. दिवेश पाटील. काय जबरदस्त प्रगती केली या खेळाडूने ॲज अ आयकॉन प्लेयर. आणि दरवर्षी ज्या संघामध्ये खेळतो तो संघ टॉप 3 मध्ये नेण्याचा नेहमीच प्रयत्न असतो ॲज अ कॅप्टन म्हणून. काय फॉर्म मध्ये आहे दिवेश. दत्ताळी संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहिलं या खेळाडूला ॲज अ ऑलराऊंडर प्लेयर. शांत स्वभावाने आणि एक विकेट टेकर गोलंदाज. आता संधी आहे दिवेशला आज हिरो बनण्याची. 18 बॉल 18 ची गरज आहे. मात्र इथे मॅच टफ होईल का? यश बंटी चांगली बॅटिंग करतोय. मी म्हटलं हे इमर्जंट प्लेयर आहेत, अट्रॅक्ट करतायत प्रत्येकाला. जास्त तुम्ही त्यांची बॅटिंग बॉलिंग पाहिलेली नाही आहेत, परंतु असेच प्लेयर JPL मधून वरती येतात आणि मोठमोठ्या संघामध्ये त्यांची वर्णी लागते. मग ते जुचंद्र गावाचे संघ असू दे किंवा बाहेरचे. कारण की बरेचसे प्रेक्षक आहेत बाहेरून मॅच पाहत आहेत. कोण विरार, पालघर, जुचंद्र, नायगाव वेस्ट वरून कॉमेंट्स देखील येत आहेत. 17 ची गरज. आर्यन भोईरच्या बॅट मधून पूल केलाय. पूल ठरलाय अनसक्सेसफुल आणि इथे मात्र विकेट डाऊन. आर्यन भोईरला परतावा लागेल. आकाश चव्हाणने हा टिपलाय. झेल संपलाय खेळ आर्यन भोईरचा. विकेट डाऊन.
110. आम्हाला देखील माहिती आहे मॅच तुमच्याकरता महत्वाचा आहे. टीम मीटिंग तुम्ही घेतली सुद्धा पाहिजे, मात्र इतकी टीम मीटिंग घेऊ नका की जास्त वेळ वाया जाईल. एक डिसिप्लिन टीम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. आणि लगेच बघा, लगेच फील्ड सेट केला. बॅटर थोडं क्विक या, फास्ट या. न्यू बॅटर आपण बघतोय, पहिल्या वर्षीचा मिस्टर JPL, आणि अजूनपर्यंत तेच नाव त्याला पडलं जातंय, मिस्टर JPL. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी ऑक्शन होतं ना, सर्वात भारी ऑक्शन मध्ये जर वरचढ कुठे झाला असेल तर या, कारण की आर्यन यांनी सट्टा शेवटपर्यंत ठेवला होता या खेळाडूवरती. आणि बघूया आता कशा प्रकारे बॅटिंग करेल कल्पेश. केवळ मात्रे आलाय, एक धाव. सॉफ्ट हँडने ही धाव काढली जाते. 15 बॉल 16ची गरज. मॅच ऑन आहे. आणि ज्या आयोजकांनी सांगितलं होते की 15 बॉलमध्ये मॅच फिनिश केला असता तर 2000 ते गमावलेत. सध्या 15 बॉल बाकी आहेत, 16 धावेची गरज. यावेळी पाहिलं जाते, लाऊड अपील केले. निर्धाव चेंडू. बंटी पाहत राहिला अंपायर्स कडे. इथे चांगली गोलंदाजी होते दिवेशच्या माध्यमातून. इम्पॅक्ट पाहिलं जाते आणि टप्पा कुठे आहे, विकेटवरती चेंडू जातोय की नाही, हाईट पाहिली जाते. या सर्व गोष्टीचं निरीक्षण केलं जाते अंपायरच्या माध्यमातून. 14-16 मी म्हटलंय मॅच बनेल आणि मॅच बनलाय सुद्धा. आणखी एक मोठा फटका यशच्या बॅट मधून आलाय. एक धमाका बंटीने वाजवले मैदानाच्या आतमध्ये घंटी. दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क JPL षटकार, बिग ब्लास्ट. जबरदस्त हा फटका. म्हणून बंटी नेहमीच घंटी वाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी आलाय षटकार. 26 धावा. मॅचचं समीकरण चेंज झालंय. सॉफ्ट डिसमिसल, आता कॉट अँड बॉल झालाय. दिवेशने हा स्लोवर वन चेंडू टाकवला होता, एक प्रकारचा गुगली, आणि त्या प्रकारे इथे मात्र आता परतावं लागेल यश बंटीला. बंटीने आपलं काम केलं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. डिफेन्स करायचा होता, थोडासा ऑन दी अप खेळायचा होता आणि समोर कॅच देऊन बसलाय. 12 बॉल 10ची गरज. काय मॅच बनेल. लगेच फिल्डिंग लावू घ्या. न्यू बॅटर लगेच येईल. ऐकूया एक धून आणि येऊया मॅचच्या दिशेने. आणि संपूर्ण टीम. न्यू बॅटर इन प्रथमेश. प्रथमेश म्हात्रे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. रॉयल डेव्हिल्स या टीमच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावायची आहे. येणारे 12 बॉल 10ची गरज. 26 धावा झाल्यात. ऑन स्क्रीन वरती दोन्ही सिम्बॉल तुम्ही बघू शकता. JTC TCP TCP JTC, जय अँड वीरू एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्र भगत आणि मृणाल म्हात्रे. खूप बरं वाटलं दोन्ही चॅनल एकत्र. सर्व JPL वाल्यांचं कौतुक करेन. आपल्या गावातील यूट्यूबला संधी दिली, कारण की ऍडजस्टमेंट जर कोण करत असेल ना तर आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस. आणि यापुढील त्यांनी सांगितले पुढच्या मॅचेस येतील तर त्यावेळी जर तुम्ही आमच्यापर्यंत कॉल केले तर अशा प्रकारचं तुम्हाला चॅनल पाहायला मिळेल. इथून पुढे ज्या टुर्नामेंट मोठमोठ्या होतील JTC आणि TCP तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल 10ची गरज. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की ऍडजस्टमेंट आहे ना ती आपलीच माणसं करू शकतात, आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 10ची गरज आहे. नवल पाटील आलाय बॉलिंग मार्क वरती. एखादं नवल काहीतरी करेल का, आश्चर्य चकित करेल का नवल. यावेळी डिफेन्स करायचा होता, थोडासा रिस्पेक्ट दिला या चेंडूला आणि सरळ एक धावेने धावपळक वेगाने पुढे सरकते. 27 धावा. 27 आकडा आला तर बंटी सिक्सर. 27-27 तुम्हाला स्टँड पाहायला मिळेल.
11 बॉल 9ची गरज. प्रथमेश आरके ट्रॉफी गाजवली होती या बॅटरने, काय फटकेबाजी केली होती गोल्डन स्टारच्या मैदानावरती. यावेळी मात्र चेंडू अगोदर पाहिला देखील नाही, अगोदरच बॅट फिरवली आणि इथे मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. आणखीन एक डॉट बॉल. 10 बॉल 9ची गरज. म्हणून मी म्हटलंय की शेवटपर्यंत हार मानणार नाहीये ओम साई. जितेंद्र पाटील आहेत आणि नेहमीच आपल्या खेळाडूंना मोटिवेट ते करत असतात. प्रॅक्टिस मॅच पाहिली आपण, प्रत्येकाला काहीतरी कार्ड मंत्र दिलाय, बिंदास खेळा, मात्र चांगला खेळ दाखवा, हारलो तरी हरकत नाही. इथे मात्र चांगले खेळी करून हरा. इथे जागा बनवलंय आणि बॅकफुटला जाऊन प्रवीणला चेंडूनी बीट केलंय आणि चेंडू मात्र निघून गेलाय दन 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 करत सीमारेषी पार. अजून एक येतोय JPL शानदार चौकार. थँक्यू. न्यू बॅटर विनय आलाय. गोलंदाजी करताना 2 विकेट घेतले होते, मात्र 14 धावा दिल्या होत्या. स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती विनयने. ऍक्शन संघामधून नेहमी पाहिलंय या खेळाडूला. ऍज अ ओपनर बॅटर म्हणून कित्येकदा आपण पाहिलंय. उशिराने आलाय. 6 विकेट गेल्यात. 7 बॉल मध्ये 3 धावा. मॅच मध्ये काही घडू शकते. इथे फक्त आणि फक्त विकेटच्या शोधामध्ये आहे. डॉट बॉल घेण्याचा प्रयत्न केला जाईल ओमसाईच्या माध्यमातून. जर आणखी 1 ते 2 विकेट आले ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण राहील. 7 बॉल 3ची गरज. हा बॉल फार महत्वाचा आहे नवलचा. एखादा विकेट जर गेला दबावामध्ये रॉयल डेव्हिल्स देखील येईल. मी यावेळी डॉट बॉल, मी म्हटलंय मॅच अजून संपलेला नाहीये. 6 बॉल 3, 6 बॉल 4 कित्येक वेळा झालेला नाहीये. एकविरा नायगाव वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र रवी पाटीलने करून दिलेला नाहीयेत याच मैदानावर. म्हणूनच 6 बॉल 3 हा फेवरेट आकडा आहे. 6 बॉल 4, 6 बॉल 3. चला थोडस फील्ड सेट करा, घाई करा. मॅच महत्वाचा आहे तेवढा टाइम देखील. 6 बॉल 3 हा प्रश्न पडलाय, होतील की नाही ऐकूया सुंदर संगीत. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माणच असेल. थोडा घाई करायचा आहे. शिवतेज टीम रेडी राहायची आहे आणि त्यांच्या समोर आहे SM फिटनेस जिम. काय ती टीम मीटिंग असेल ती अगोदरच करा, काय तो वॉर्मअप असेल अगोदरच करा आणि प्रत्येकाला सूचना देऊन ठेवा की आता जर 1 विकेट गेला तर दुसरा बॅटर तू असशील. म्हणजे प्रत्येकाकडे बोट दाखवता कामा नये. रेडी ठेवायची आपली प्लेइंग 11 आणि गोलंदाजी ज्याची असेल तर बॉलर देखील आपला रेडी ठेवायचा आहे. थोड्या आज उशिराने उद्घाटन झालं, मात्र वेळेवरती स्पर्धा कव्हर आपण केलंय.
थोडा टाइमपास देखील जास्त झालाय आणि आता बरोबर शेड्यूल नुसार चाललंय. बघूया, अजून 2 मॅचेसचा शेड्यूल आहे आपल्यापर्यंत आणि तो कम्प्लीटच आपण करणार आहोत. येणारे 6 बॉल 3ची गरज. दिवेश गोलंदाजी मार्क वरती विकेटच्या शोधामध्ये आणि सीझन 1चा मिस्टर JPL केवल फुलटॉस घेतला या चेंडूला. समोरच्या दिशेने जुगल पाटील आहे मिड ऑफ रिझनला आणि इथे मात्र 1 धाव. येणारे 5 बॉल 2ची गरज. विनय वरती प्रेशर टाकू शकतो गोलंदाज, मात्र विनय इथे हिरो बनू शकतो आज ही मॅच जिंकून. 5 बॉल 2ची गरज. असं नाही की मॅच संपलाय. अनेक वेळा क्रिकेटमध्ये पलटवार चढ उतार आपण पाहिलेत आणि कधी केव्हाही क्रिकेटमध्ये वरचढ आपण करू शकतो. 5 बॉल 2 सोपं वाटत असेल, मात्र तितका प्रेशर आहे. 6 विकेट गेलेत, 34 धावा आणि जबरदस्त मॅच रंगलाय. फिल्डिंग देखील अप्रतिम सेट केलंय. फक्त आता चांगल्या दिशेवरती गोलंदाजी करायचं आणि बॅटरला चांगला गॅप शोधायचा आहे. येणारे 5 बॉल 2ची गरज. पुढचा बॉल. यावेळी मात्र इथे दाखवून दिले MS धोनी कॉपीहुक स्टाईल मध्ये. खेळ खल्लास, षटकार मारलाय आणि इथे मात्र दाखवून दिले विनयनी देखील माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, ती चमक आहे, ती धमक आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन रॉयल डेव्हिल्स, पहिली मॅच जिंकतोय हा संघ. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला तर हा पूल फटका, फिल्डर नव्हता तरी फिल्डर असता तरी सुद्धा षटकार आला असता. चला पुढची मॅच. शिवतेज टीम आणि SM फिटनेस. SM फिटनेसचे फिल्डर आले, थँक्यू SM. चला शिवतेज बॅटर पाठवून द्या लगेच. हँडशेक करून दोन्ही संघ मैदान सोडतील. मॅन ऑफ द मॅच ही मॅच समरी तुमच्या समोर आहे आणि जबरदस्त यश शिगम त्याला आम्ही सिंगम म्हणतो आणि जबरदस्त तोच ठरलाय या मॅचचा हिरो. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम बॅटिंग, 18 धावा केल्या आणि यश ठरलाय बंटी मॅन ऑफ द मॅच. बंटीनी वाजवले आज खऱ्या अर्थाने घंटी. यानंतर देखील एक मॅच आहे, तर कोणी कुठेच जाऊ नका, थोडा स्पीडअप करायचा गेम. मॅन ऑफ द मॅच बंटी यायचं लगेच. बंटी, दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्यापर्यंत येईल. रुपेश म्हात्रे यांना विनंती करीन तुमच्या शुभ असते. बंटी इकडे यायचंय. इमर्जिंग प्लेयर आहे. JPL मागील वर्षी देखील गाजवलं. 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. आर्यन भोईर, आर्यन देखील मॅच विनरच आहे. जे स्कोररनी माहिती दिली ना ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यश मॅन ऑफ द मॅच ठरला, कसं वाटतंय? बरं वाटतंय. आणि एकंदरीत सिच्युएशन थोडीशी परिस्थिती जर विचार केला प्रेशरवाली होती, विकेटवर विकेट जात होतं, कसा संयम ठेवला दोन्ही बॅटिंग करताना? जसं आमच्या कॅप्टननी सांगितलं आम्हाला की स्वतःवर घेऊन खेळ, मॅच घेऊन खेळ, म्हणून तसा खेळलो. क्या बात आहे. आणखीन एक चांगला टक्कर पाहायला मिळेल उद्याच्या दिवसात. हो नक्कीच. शुभेच्छा आहे तुम्हाला देखील. यायचा आर्यन भोईर आपण देखील कॅश प्राइज घेऊन जा. 1000 रुपये मेडन ओव्हर. खऱ्या अर्थाने आर्यन मॅन ऑफ द मॅच आहे. आर्यन देखील मॅच विनरच आहे. गेम ऑन करायचा आहे ग्राउंड मध्ये. चला अंपायर जायचंय. एक तर रेडी आहेत. या मॅच मध्ये एकच अंपायर चालेल का? चल ललितजी, भुईर बंडे सरांना विनंती असेल. आर्यन या. आर्यन, ललित भोईर सर कुठे असतील तर या. बंड्या सर, चला दुसरे असतील तर दुसऱ्यांनी जा. चला विरेल सर विनंती असेल जा मैदानाच्या ताबा का प्लीज, विनंती करतोय विरेल सरांना. नक्कीच आर्यनला बघू शकता आपण, आम्हीच देतो 1000.
आर्यन मेडन ओव्हर राहिली आणि रॉयल डेव्हिल संघ. कसं तुमच्या पॅकरने सांगितलं की कशा प्रकारच्या खेळी करायच्या. मेडन ओव्हर तुझी देखील. पॅकर आमचा 1 नंबर आहे. तो बोलतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही खेळ करा. या अगोदर कधी मेडन ओव्हर तुझ्या करिअरमध्ये राहिले का? नाही फर्स्ट टाइम आहे. आणि एकंदरीत कशी एन्जॉय करतो JPL तू? 1000चं काय करशील नक्की? प्रथमला देतो. क्या बात आहे. प्रथमेशला देतो सांगते तो. आणि थँक्यू.